निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप. शिष्टमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांचे स्वरूप कसे असावे यासंबंधी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सूचना केल्या. मतदार यांच्यावरून विरोधी पक्षांनी आयोगावर गंभीर आरोप केले. दरम्यान आता मंत्री शंभूराज देसाई यांनी शिष्टमंडळाच्या बैठकीवर टीका केली. विरोध पक्ष पहिल्यापासूनच मतदार यादीत घोळ आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत मागणी करत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ठिकाणी निवडून येतात त्या ठिकाणी घोळ नसतो, त्यांचा पराभव झाला की मशीनमध्ये घोळ असतो, असा टोला मंत्री देसाई यांनी लगावला आहे. बॅलेट पेपर असताना मशीन काँग्रेस सरकारच्या काळात आलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी ते स्वीकारलं आहे. ज्यावेळेस या तक्रारी झाल्या आहेत ही न्यायालयीन बाब देखील झालेली आहे. महाविकास आघाडीने तक्रार करण्याशिवाय काही कामे केलेली नाहीत. येत्या निवडणुकीत त्यांना पराभव दिसू लागलेला आहे आणि याची कारणे आधी शोधायचं काम सुरू झालेलं आहे, असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. उद्या पराभव जरी झाला तरी जनतेला कारण काय द्यायची यासाठी हा चाललेला खटाटोप आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नाही तर आपण का गेलात भेटायला? राऊत यांना फक्त तुम्ही महत्त्व देता, इथं कोणी महत्त्व देत नाही, अशी टीका देसाई यांनी केलेली आहे. नाही, पहिल्यापासूनच त्यांची ही मागणी आहे. त्यांचं बघा, एकदा आक्षेप झाला मतदार यादीत घोळ आहे, आता एकदा आक्षेप झाला व्हीव्हीपॅट मशीन नाहीत. म्हणजे त्यांना मला एकच विचारायचं आहे, त्यांचं ज्या राज्यात बहुमत येतं किंवा त्यांच्या जागा जिथं निवडून येतात तिथं मशीनमध्ये घोळ नसतो, तिथं मशीन बरोबर निकाल दाखवतं. आणि त्यांचा पराभव झाला की मशीनमध्ये घोळ असतो. त्यामुळे आणि मला एक सांगा, मशीन कुणी आणली? बॅलेट पेपर होते निवडणुकीला, मतपत्रिकेवरती आपण शिक्का मारायचो. वोटिंग मशीन कुणाच्या काळात आलं? काँग्रेसच्या काळात आलं. त्यावेळी काँग्रेसने हे स्वीकारलं की वोटिंग मशीन परफेक्ट आहे. बरं, मतदान यंत्र ह्याच्या बाबतीत कोर्ट मॅटर पण झाल्या ना. जेव्हा ह्यांनी मागं तक्रारी केल्या तेव्हा न्यायालयामध्ये ह्या बाबी गेल्या. तांत्रिक समितीनं ते सगळं तपासून न्यायालयाला निर्वाळा दिला की ही फुलप्रूफ आहे, ह्याच्यामध्ये काही दोष नाही. तरी सुद्धा परत जर महाविकास आघाडीची तक्रार असेल तर त्यांनी जरूर, निवडणूक आयोग ही छोटी स्वायत्त संस्था आहे, स्वतंत्र, त्यांना त्यांचे अधिकार आहेत, त्यांच्याकडे त्यांनी द्यावं. शेवटी निवडणूक आयोगाचे अधिकार जे काय त्याप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. पण उठसूट तक्रारी करायच्या, कधी मशीनवर करायच्या, कधी मतदार यादीवरती करायच्या. त्यामुळे त्याला तक्रारी करण्याशिवाय दुसरं काय नाही. काल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये काय सांगितलं की त्याला समोर पराभव दिसायला लागलाय. महाविकास आघाडीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र काय असणार आहे हे आता दिसायला लागलं आणि त्याची कारणं अगोदरच शोधायचं काम सुरू आहे. मग आम्ही गेलो होतो निवडणूक आयोगाकडे, आम्ही 2दा गेलो होतो, आम्ही मतदार यादीवर आक्षेप घेतला होता, आम्ही व्हीव्हीपॅट मशीन नाहीत हे अगोदर नोंदवलेलं आहे रेकॉर्डवर. त्यामुळे हे बॅकग्राऊंड तयार करतायत की बाबा उद्या पराभव झाला तर कारण काय द्यायची. त्यांचं त्याला काम करू द्या. बघा, आमचं काय चाललंय, आमचा मेळावा चाललाय. आम्ही पक्षाचा ध्येय धोरण घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत जातोय, आम्ही पक्ष संघटना बांधतोय. त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहू. त्याला काय तक्रारी करायचे ते सावकाश त्यांनी करू द्या. साहेब, संजय राऊतांनी काही वेळापूर्वी एक विधान केलंय. संजय राऊत म्हणतात की निवडणूक आयोगाची भूमिका ही भाजपची जोडे उचलणारी आहे आणि दुसरं म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला निवडणूक आयोग का घाबरतो? मग का गेला म्हणा काल निवडणूक आयोगाकडे? जर तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, निवडणूक आयोग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर काही चुकीचं काम करते असं तुमचं म्हणणं आहे, मग काल त्यांच्या दारात काय गेला? तुमचे तर नेते पहिल्या नंबरच्या खुर्चीवर बसले होते, युवराज पण होते, नेत्यांचे भाऊ पण होते. मग मला सांगा, एका बाजूला म्हणायचं निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही आणि मग त्यांच्याच दारात जायचं परत न्याय मागायला, ही कुठली पद्धत आहे? एका तोंडानं बोलायला म्हणावं. संजय राऊत 2 तोंडानं बोलतात, एका तोंडानं बोला म्हणावं. नेमकं काय आहे? तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही न्यायालयात जावा ना, जाऊ नका निवडणूक आयोगाकडे. त्यांच्या विरोधात त्यांच्या वर निवडणूक आयोगाच्या वर अधिकार असणारं सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, त्यांच्याकडे जावा. एकदा त्यांच्याच दारात जायचं, त्यांनाच मागणं मागायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचे की त्यांच्यावर आमचा गैरविश्वास आहे. हे चुकीचं काम करतात. दुतोंडी बोलणं आहे. संजय राऊतांना तुम्ही फक्त माध्यम महत्व देता. इथं आता एवढी लोक जमलीत ना, सामान्य माणसाला विचारा, बूम बाजूला ठेवा आणि तुम्ही प्रतिनिधी म्हणून जाऊन विचारा संजय राऊतांबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही दाखवू सुद्धा नका आम्ही माध्यमाचे प्रतिनिधी, तुम्हाला संजय राऊतांबद्दलची सामान्य माणसाची प्रतिक्रिया ऐकायला मिळेल. आलं लक्षात? धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.